एकेकाळी एक माणूस आपल्या नशिबावर खूप नाराज होता. तो नेहमी स्वतःला दोष देत असे, मला हे कसलं आयुष्य मिळालं आहे, काय हे जीवन, माझ्या वाट्याला फक्त समस्याच आल्या आहेत, प्रत्येक दुःख माझ्याच वाट्यास का येत आहे, प्रत्येक संकट माझ्यावरच कोसळतं. एके दिवशी तो असाच बसला होता आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत होता. माझं नशीब फुटलेलं आहे का, माझं भवितव्य काय आहे, हे कसलं आयुष्य आहे. तेवढ्यात अचानक एक गरुड तिथे आला आणि आपल्या पंजात शिकार पकडून एका झाडावर येऊन बसला आणि तिथेच तो आपली शिकार खाऊ लागला. जेव्हा त्या दुखी माणसाने त्या गरुडाला पाहिले तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, हे कसलं आयुष्य आहे, हा किती मजेचे जीवन जगतोय. ना खाण्याची चिंता, ना पिण्याची, ना कपड्यांची, ना कुटुंबाची, मोकळ्या हवेत शिकार करायची आणि मनसोक्त भटकत राहायचं, कधी इथे कधी तिथे, दिवसभर आकाशात विहार करत राहायचं. हेच तर खरं आयुष्य आहे, हाच खऱ्या अर्थाने जीवन जगतोय. मग त्याने आकाशाकडे पाहिले आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, किती बरे झाले असते जर मी सुद्धा एक गरुड असतो. मग मलाही कोणत्याही दुःखाचा किंवा समस्यांचा सामना करावा लागला नसता. किती बरे झाले असते जर मी सुद्धा एक गरुड असतो. जेव्हा त्याने 2-3 वेळा मोठ्याने ओरडून आपली इच्छा व्यक्त केली की मी सुद्धा गरुड असतो तर किती बरे झाले असते, मलाही मग कोणतंही दुःख किंवा समस्या जाणवली नसती, तेव्हा अचानक आकाशात मेघगर्जना झाली आणि आकाशातून एक वाणी ऐकू आली, हे मानवा, आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का, की आम्ही तुला जे आयुष्य दिलं आहे त्याला तू कंटाळला आहेस आणि आता तुला गरुड बनायचं आहे. आकाशातून आलेला तो आवाज ऐकून तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि आकाशाकडे पाहत तो म्हणाला, होय, मी माझ्या या आयुष्याला पूर्णपणे कंटाळलो आहे, कारण प्रत्येक समस्या माझ्याच वाट्याला आली आहे, प्रत्येक दुःख मलाच भोगावं लागत आहे. तेव्हा आकाशातून पुन्हा आवाज आला, हे मानवा, पुन्हा एकदा विचार कर, आम्ही तुला एक अत्यंत सुंदर आयुष्य बहाल केलं आहे, पण तरीही जर तुझी इच्छा असेल की आम्ही तुला गरुड बनवावं तर आम्ही नक्कीच तुला गरुड बनवू. मात्र एकदा का आम्ही तुला गरुड बनवलं की त्यानंतर आम्ही तुला पुन्हा कधीही माणूस बनवणार नाही. त्यावर त्या माणसाने तत्काळ उत्तर दिले, मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आहे की मला गरुड बनायचं आहे आणि एकदा का मी गरुड बनलो की त्यानंतर मी पुन्हा कधीही मला माणूस बनायचं आहे असं म्हणणार नाही. मग आकाशातून पुन्हा आवाज आला, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होवो. आणि त्या क्षणी तो माणूस गरुड बनतो आणि तो मोकळ्या आकाशात विहार करू लागतो. कधी तो इथे उडतो तर कधी तिथे, आणि तो विचार करतो की हे जीवन किती आनंददायी आहे, हेच तर खरे जीवन आहे, यात ना कसला ताण आहे, ना कोणती समस्या आणि ना कसली भीती. तो बराच वेळ आकाशात उडत राहतो. तो 2-3 मिनिटे आपले पंख फडफडवतो आणि मग पंख हलवणे थांबवून बराच काळ हवेतच तरंगत राहतो. अशा प्रकारे जसजशी संध्याकाळ जवळ येते तसा त्याला राहण्यासाठी एखाद्या निवायाची गरज भासू लागते. माझे स्वतःचे असे एक घर असावे जिथे मी रात्रीचा मुक्काम करू शकेन, असा विचार तो करतो. मग तो काड्या, चरा आणि फांद्या गोळा करायला सुरुवात करतो आणि एका उंच झाडावर आपले घरटे बांधू लागतो. एक एक करून काड्या जुळवून तो स्वतःसाठी एक सुंदर घरटे तयार करतो आणि रात्री त्यात निवांत झोपतो. आणि तो विचार करतो की सकाळी उठल्यावर आपण शिकारीला जाऊ आणि पुन्हा एकदा सकाळी मोकळ्या आकाशात मनसोक्त विहार करत आनंद लुटू. सकाळी तो शिकारीसाठी बाहेर पडतो आणि मोकळ्या आकाशात उडत राहतो. तो उंचावरून खाली नजर टाकतो, एखादी शिकार दिसते का हे पाहण्यासाठी, जेणेकरून तो तिला पकडून आपली भूक भागवू शकेल. पण त्याला काहीच सापडत नाही. बराच वेळ निघून जातो. तो शिकारीचा शोध घेतच राहतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. जवळच एक जंगल असते, तिथे कदाचित एखादी चांगली शिकार मिळेल या आशेने तो त्या जंगलाच्या दिशेने जातो. तो जंगलाच्या वरून आणि जंगलाच्या आतही शिकारीचा शोध घेत राहतो, पण त्याला काहीच मिळत नाही. जसजशी संध्याकाळ जवळ येते तसा तो निराश होऊन आपल्या घरट्याकडे परततो. अखेर कल्या भागल्या अवस्थेत तो एका झाडावर जाऊन बसतो. तिथे त्याला एक जखमी पक्षी दिसतो. तो तत्क्षणी त्या पक्ष्याला पकडतो, त्याचे पंख उपटून काढतो आणि त्याला खाऊन टाकतो. त्या पक्ष्याला खाल्ल्यानंतर तो आपल्या घरट्यात परततो आणि विचार करतो की जरी तो एक आजारी पक्षी असला तरी निदान खायला काहीतरी मिळाले तरी. घरट्यात पोहोचल्यावर तो विश्रांती घेऊ लागतो आणि मनातल्या मनात ठरवतो की सकाळी उठल्यावर मी एखादी चांगली शिकार पकडेन आणि माझी भूक पूर्णपणे भागवेन. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा शिकारीच्या शोधात मोकळ्या आकाशात विहार करू लागतो, पण आज सुद्धा त्याला काहीच सापडत नाही. बराच वेळ लोटल्यानंतर
तो आकाशात खूप उंचावर झेप घेतो आणि आपल्या तीक्ष्ण नजरेने शिकारीचा शोध घेतो, पण त्याला काहीच आढळून येत नाही. त्यानंतर तो पुन्हा त्या जंगलाच्या दिशेने जातो, पण तिथेही त्याला काहीच मिळत नाही. अशा प्रकारे विहार करत असतानाच संध्याकाळ झाली आणि तो निराश होऊन आपल्या घरट्याकडे परतला. वाटेत एका झाडावर विसाप त्याने विचार केला की कदाचित आजही एखादा आजारी पक्षी माझी वाट पाहत असेल, पण नशीब नेहमीच साथ देत नाही. यावेळी त्याला कोणताही पक्षी आढळला नाही, त्यामुळे थकून तो आपल्या घरट्याकडे परतला. घरट्यात पोहोचल्यावर उपाशीपोटीच झोपताना त्याने विचार केला की उद्या सकाळी एखादी मोठी शिकार करून तो आजची भूकही भागवेल. रात्रीच्या वेळी तो आपल्या घरट्यात गाढ झोपी गेला. अचानक एक भयानक वादळ आले, ज्याने त्याला आणि त्याच्या घरट्याला वेगवेगळ्या दिशांना फेकून दिले. तो ज्या ठिकाणी जाऊन पडला तिथे एक टोकदार काठी होती. ती त्याच्या पायात रुतली आणि त्याला गंभीर दुखापत झाली. वादळ शमल्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला, पण कसाबसा तो एका झाडाखाली आश्रय घेऊन राहिला. ती रात्र अत्यंत कष्टाने आणि हालअपेष्टांत गेली. पहाट होताच पाऊस थांबला आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. नद्या आणि धबधबे पुन्हा खळाळून वाहू लागले. सर्व काही पुन्हा पूर्ववत झाले. पण हा गरुड मात्र आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याचा पंजा जखमी झाला होता. एका काठीमुळे त्याच्या पंजाला खूपच गंभीर दुखापत झाली होती. आणि तुम्हाला सांगतो, गरुडाच्या शिकारीमध्ये त्याच्या पंजाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. कारण गरुड आपल्या पंजाच्या सहाय्यानेच शिकार पकडतो आणि त्यानंतर चोचीच्या मदतीने ती खातो. पण आता त्याचा पंजा निकामी झाला होता आणि तो गेल्या 2 दिवसांपासून उपाशी होता. शिकारीच्या शोधात तो काही वेळ आकाशात विहार करतो. कदाचित एखादा आजारी पक्षी त्याला सापडेल या आशेने, पण दररोजच काही त्याला आजारी पक्षी सापडणे शक्य नसते. काही वेळ उडल्यानंतर भूक आणि वेदनांमुळे तो एका झाडावर जाऊन बसतो. झाडावर बसताच तिथे आणखी एक संकट त्याची वाट पाहत आहे. याची त्याला पुष्टशीही कल्पना नसते. जवळूनच कावळ्यांचा एक थवा तिथे येतो आणि त्याला त्रास देऊ लागतो. ते त्याच्या जखमेवर चोचीने प्रहार करू लागतात. हा गरुड जखमी झाला आहे आणि भुकेमुळे तो अशक्त झाला आहे हे त्यांना समजलेले असते. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो थोडासा उडतो आणि पुन्हा दुसऱ्या एका झाडावर जाऊन बसतो. पण ते कावळे त्याला सहजासहजी जाऊ देत नाही. तो पुन्हा उड्डाण करतो, पण ते कावळे पुन्हा पुन्हा त्याच्या मागावर येतात आणि त्याला सतावतात. कावळे अनेकदा गरुडासोबत असेच वागतात, पण मग गरुडही कावळ्यांशी एक युक्ती खेळतो. जेव्हा कावळ्यांचा थवा गरुडाला त्रास देऊ लागतो, तेव्हा गरुड थेट आकाशात खूप उंचावर उडू लागतो. कावळेही त्याच्या मागोमाग तसेच उडू लागतात. पण काही वेळ उडल्यानंतर ते अशा एका उंचीवर पोहोचतात जिथे त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि त्यापेक्षा अधिक उंचावर जाणे त्यांना शक्य होत नाही. परंतु गरुड ढगांच्याही वर उडू शकत असल्यामुळे तो आणखी उंचावर झेप घेतो. कावळ्यांना मात्र तसे करणे जमत नाही आणि ते पुन्हा खाली येऊ लागतात. अशा प्रकारे गरुडाची त्या कावळ्यांपासून सुटका होते. पण तितक्या प्रचंड उंचीवर उडण्यासाठी आवश्यक असलेली ताकद या गरुडाकडे मात्र आता उरली नव्हती, कारण तो भुकेने व्याकुळ झाला होता आणि वेदनांनी ग्रासलेला होता. त्यामुळे तो थोडासा उडतो आणि पुन्हा खाली येऊन बसतो आणि कावळे पुन्हा त्याला त्रास देऊ लागतात. अशाच भुकेच्या आणि वेदनांच्या स्थितीत पहिला दिवस लोटतो. दुसरा दिवसही निघून जातो. तिसरा दिवसही सरतो, पण गरुडाच्या स्थितीत काहीच सुधारणा होत नाही. उलट त्याची अवस्था अधिकच खालावत जाते. चौथ्या दिवशी जेव्हा त्याचे प्राण कंठाशी आलेले असतात, तेव्हा तो उड्डाण करतो आणि जवळच असलेल्या एका मानवी रुग्णालयाच्या छतावर जाऊन बसतो. तिथे ये जा करणाऱ्या रुग्णांकडे पाहत तो मनात विचार करतो, किती बरे झाले असते जर मी एखादा माणूस असतो तर, जेणेकरून या रुग्णालयात जाऊन मी माझ्या जखमांवर उपचार करून घेऊ शकलो असतो, किंवा मी कोणाला तरी सांगू शकलो असतो की मला भूक लागली आहे आणि मी संकटात आहे. पण आज मी असा काही निःशब्द पक्षी बनलो आहे की मी कोणालाही काहीच सांगू शकत नाही. मी कोणाकडेही मदतीची याचना करू शकत नाही. असा विचार करत असतानाच त्या गच्चीवर त्याचा मृत्यू होतो. तो आपल्या प्राणांचे बलिदान देतो, पण त्याच वेळी तो आपल्याला एक असा धडाही शिकवून जातो की तुम्ही ज्या स्वरूपात घडला आहात त्यातच आनंदी राहा आणि त्यामध्येच अधिक चांगले करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. मी असा असतो तर बरे झाले असते, मी तसा असतो तर बरे झाले असते, किंवा मी अमुक व्यक्तीसारखा झालो असतो तर बरे झाले असते, असे विचार करून स्वतःबद्दल खंत बाळगू नका.
तुम्ही जे काही आहात त्यामध्येच तुमचे सर्वोत्तम देण्याचा सतत प्रयत्न करत राहा. ही कथा जरी काल्पनिक असली तरी ती आपल्याला जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा नियम शिकवते. तो नियम म्हणजे आपण ज्या स्वरूपात आहोत त्यातच आपण परिपूर्ण आणि उत्तम आहोत. फक्त त्यामध्येच आपले सर्वोत्तम देण्याचा सतत प्रयत्न करत राहा.